मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फ्लिप फ्लिपबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर ह्या फ्लिप झोनचा काय उपयोग आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजायचं आहे. या व्हिडिओचं डिस्क्लेमर म्हणजे चेतावणी ही आहे की ह्या व्हिडिओमध्ये जे काय आपण चर्चा करत आहोत ते फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे. जेव्हा केव्हा आपण मागणी आणि पुरवठा म्हणजे डिमांड आणि सप्लायच्या बद्दल चर्चा करत असतो किंवा डिस्कशन करत असतो, त्यामध्ये आपल्याला त्या दोन झोनमधला फरक ओळख जी ती आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला ऑप्टिमायझेशन जर लक्षात जर आलं तर त्याचा खूप काही संबंध जो आहे तो पुरवठा आणि मागणीशी असतो. म्हणून आपल्या सूचीमधनं जो स्कोरिंग सिस्टीमचा व्हिडिओ आपण जो बघितला होता, त्या स्कोरिंग सिस्टीमचा उपयोग तोच आहे की आपल्या नजरेतनं आपल्या ट्रेडिंग सेटअपमधनं कमी संभाव्यता असणारे झोन जर फिल्टर जर झाले, त्याच्यामुळं आपले सक्सेस होण्याचे चान्सेस, आपला ट्रेड सेटअप सक्सेस होण्याचे जे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त हे राहतात. त्यामुळं नेहमी स्कोरिंग सिस्टीमला याच्या जर चिटकून जर आपण राहिलो, परंतु त्याबरोबरच आपण जर सिस्टीम ऑप्टिमाइज करण्यासाठी इतर मार्ग जे आहेत त्याच्याकडे जर लक्ष जर दिलं, तर ही जी स्कोरिंग सिस्टीम जी ती वन ऑफ द बेस्ट पद्धतीने आपल्यासाठी काम करताना तिथं दिसत असते. म्हणून एक सप्लाय, जसं की ह्या चार्टमध्ये जर बघितलं तर हा एक सप्लाय झोन ढोबळमानाने आहे, आणि जर डिमॅन्ड झोन जर बघितलं तर खालच्या बाजूला हा एक डिमॅन्ड झोन आहे. मग त्यामध्ये ओरिजिनल, फ्रेश, स्ट्रेंथ ऑफ मूव किंवा टाईम ॲट झोन, रिस्क रिवॉर्ड ह्या तर बाकीच्या गोष्टी झाल्या. परंतु इंटरनेटेड ट्रेडरसाठी कदाचित अनपरिचित असलेल्या ह्या संकल्पनेबद्दल जाणून घेऊयात आणि त्याचा उपयोग ह्या पर्टिक्युलर डिमांड आणि ह्या पर्टिक्युलर सप्लाय म्हणजे डिमांड म्हणजे मागणी आणि हा म्हणजे सप्लाय म्हणजे पुरवठा, ह्याबद्दल जे आहे व्यवस्थितरित्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर फ्लिप झोन म्हणजे काय आणि फ्लिप झोनचा उपयोग त्याचा कशा पद्धतीने केला जाऊ शकतो ह्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये हे करूयात. तर फ्लिप झोन असा प्रकारचा एक झोन आहे का जिकडनं किंमत जी आहे त्याच्या सपोर्टपासून रेजिस्टन्सकडे तब्दील होते किंवा प्रतिकाराकडनं म्हणजेच रेजिस्टन्सकडनं सपोर्टकडे उलटते. ही संकल्पना जी आहे एक पारंपरिक सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या हिशोबातनं ट्रेडिंगमधनं प्राप्त झालेली आहे. आणि जेव्हा तुटलेली समर्थन पातळी किंवा प्रतिकार पातळी ही बदलू शकते, त्यावेळेस किंमत जी आहे ती परत येते आणि पुन्हा उलटते. जर ह्या चार्टमध्ये जर आपण जर बघायचं जर झालं तर सप्लाय झोन कुठे येते, या चार्टमध्ये जर बघितलं तर टॉपला एक सप्लाय झोन झाला, नंतर कंटिन्युएशन होऊन इथे एक बेस आपल्याला तयार होताना दिसतोय. त्यानंतर पुन्हा एकदा इथे एक बेस चालू झालेला आहे आणि त्या बेसमध्ये ही एक पुलबॅकची कॅन्डल आपल्याला होताना दिसते. म्हणजे हा एक तिथे पर्टिक्युलर सप्लाय झोन जो आहे तो क्रिएट होताना दिसतोय. आणि ह्या सप्लाय झोनला जर आपण हायलाईट जर केलं तर त्या सप्लाय झोनमध्ये किंमत जी ती रिटेस्ट होताना दिसते. म्हणजे किंमत जी आहे त्याच्या सपोर्टपासनं पर्टिक्युलर बाउन्स बॅक केली आणि हा एक त्याचा डिमॅन्ड झोन होता, कारण किंमत जी ती बाउन्स बॅक करत होती आणि त्याला टच केल्यानंतर मल्टिपल नंबर ऑफ टाईम्स अटेम्प्ट केल्यानंतर ती किंमत ही खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते. म्हणजेच किंमत जी आहे त्याच्या एका डिमॅन्ड झोनला ज्यावेळेस टच झाली, तो डिमॅन्ड झोन जो आहे तो रेजिस्टन्समध्ये तब्दील झाला किंवा पुरवठा सप्लायमध्ये तब्दील झाला आणि सप्लायला टच केल्या किंमत जवळजवळ 3 ते 4 वेळेस धडकल्यानंतर किंमत तुम्ही बघू शकता तिकडनं जी ती रिव्हर्सल करताना दिसली. म्हणजे हा जो झोन जो होता प्रिव्हियस स्ट्रक्चरसाठी जसं की त्या किमतीने बाउन्स केला होता, म्हणजे हा एक काय होता डिमॅन्ड झोन होता. आणि जेव्हा केव्हा भविष्यामध्ये किंमत त्या झोनच्या आसपास आपल्याला येताना दिसली, तो डिमॅन्ड झोन जो आहे तो सप्लाय झोनमध्ये कन्वर्ट होताना दिसला. म्हणजे हा जो पर्टिक्युलर झोन जो आहे ज्याला आपण आयडेंटिफाय इथे करतोय, या झोनला फ्लिप झोन असं म्हटलं जातं. फ्लिप झोन म्हणजे जो डिमांड झोन आहे तो रेजिस्टन्समध्ये टर्न होतो आहे आणि जर किंमत ह्या डिमांड झोनच्या खाली जर आपल्याला जाताना दिसते आणि खाली जाऊन पुन्हा वरती पुलबॅक करताना दिसते, तर ह्या स्ट्रक्चरसाठी तो डिमांड झोन होता. आणि जर किंमत खाली जाऊन वरच्या बाजूला पुन्हा येते आणि इकडं त्याला समर्थन भेटण्याऐवजी तो सप्लाय झोनमध्ये आपल्याला कन्वर्ट होताना तो दिसेल. आणि हे एक गोष्ट ही एक सिम्पलसी गोष्ट जी ना ती आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आपण कायम लक्षात ठेवायचा आहे, ज्या वेळेस आपल्याला फ्लिप झोन किंवा सप्लाय किंवा डिमांड झोन आपल्याला काढायचा आहे, ते हमेशा एक सिम्पलसी एक रेषा नसणार आहे मित्रांनो. जसं की मी इथं जर एक रेषा जर काढली सिम्पल पद्धतीने, तर एक सिम्पल एक आडवी रेषा जी आहे ती तिथं आपल्याला सप्लायचं काम करणार नाही आहे, ती एक गोष्ट राहणार नाही आहे. त्याऐवजी एक रेंज जी आहे ती आपल्याला एक रेंज किंवा एक झोन जो आहे तो आपल्यासाठी
सप्लायचं किंवा डिमांडचं जे आहे ते आपल्याला काम करताना दिसणार आहे. तर इथं तर तुम्हाला मी एक फ्लिप झोन दाखवला सप्लायचा, आणि त्या सप्लायचा जो फ्लिप झोन जो आहे तो ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या हाय आणि लोला तयार झालेला आहे. म्हणून हा एक महत्त्वाचा झोन आहे आणि याच्याकडे आपण जे आहे ना व्यवस्थितरित्या एकंदरीत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ ट्रेडर जे आहेत ते एका सिंगल लाईनला काढण्याचे तरबेज असतात आणि तिथनं जे आहे ते एक प्रॉब्लेमॅटिक वेनी जे आहे ना तिथं गोष्ट होताना आपल्याला दिसते. आणि याच्याकडे तुमचं लक्ष जे आहे आकर्षित झालं पाहिजे, कारण ट्रेडिंगमध्ये आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो की या फ्लिप झोनच्या बद्दल जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने आयडिया येणं हे एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो ट्रेडिंगसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. तर आणखीन एकदा झूम जर केलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आता ही जी बेसच्या आसपास जी किंमत जी झाली, म्हणजे इथे जर आपण सिम्पल हॉरिझॉन्टल लाईन जर तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर ड्रॉ जर केली तर ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसेल किमतीसाठी जो एक मी तुम्हाला हायलाईट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. जर लॉंगर टाईम फ्रेममध्ये म्हणजे ह्या डेली टाईम फ्रेमचा चार्टचं आपण जर हे केलं तर इथं जर तुम्ही जर बघितलं तर किमतीसाठी हा एक काय होता, सप्लाय झोन होता. कारण जिथं किंमत ह्या सप्लाय झोनला धडकली तिथे सेलरची संख्या, विक्रेत्यांची संख्या वाढली आणि त्याच्यामुळं किंमत जी आहे ती खालच्या बाजून जाताना दिसली. सेकंड टाईम ज्यावेळेस किंमत ह्या झोनला आली, त्या झोनला आल्यानंतर नंबर ऑफ टाईम जे आहे त्या डिमांड झोनमध्ये टच करून मारतो. कारण हा सप्लाय झोन होता, त्या सप्लाय झोनमध्ये किंमत आल्यानंतर ज्यावेळेस पुन्हा किंमत आली त्याला ब्रेकआउट केलं, पुन्हा रिटेस्टसाठी 2-3 वेळेस आली, एक डीपर ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर रॅली करताना दिसले. म्हणजे हा नंतर काय झाला, हा कशामध्ये तब्दील झाला, हा जो आहे तोच झोन जो आहे तो डिमॅन्ड झोनमध्ये आपल्याला कन्वर्ट होताना दिसला. आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्याला हे डिस्टिंग्विश केलं गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हा एक इथं झोन तयार झालेला आहे, झूम केल्यानंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल ह्या झोनलाच फ्लिप झोन म्हणायचं आहे. कारण हा जो सप्लाय झोन जो आहे तो नंतर डिमॅन्ड झोनमध्ये बदल झालेला आहे. आणि ही गोष्ट जी ती आपल्याला ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या पद्धतीने लक्षात येणं गरजेचं आहे, कारण त्याच्या माध्यमातूनच आपले जे कॉन्सेप्ट जे आहेत ट्रेडिंगबद्दलचे ते अतिशय व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग होऊन जाईल. म्हणून ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर अंडरस्टँड जर केलं की याच्यामध्ये किमतीने मल्टिपल नंबर ऑफ टाईम जे आहे ते सपोर्टला टच इथं केलं आहे, मल्टिपल नंबर ऑफ टाईम्स, आणि सपोर्टला टच केल्यानंतर तिथनं बाउन्स होतं आहे. म्हणजे नेक्स्ट पार्ट 2मध्ये तो डिमॅन्ड झोनचं काम करतो आहे, पार्ट 1मध्ये तो सप्लायचं काम करतो आहे. इथं थोडंसं ब्रेकडाऊन आपल्याला होताना दिसतं आहे. आणि हीच ती योग्य वेळ असते की ह्या झोनच्या आसपास आपल्याला आपला जो नवीन डिमॅन्ड झोन तयार होऊ राहिला आहे तो डिमॅन्ड झोनला आपल्याला आयडेंटिफाय करून ठेवायचं आहे आणि ह्या झोनमध्ये आपली एंट्री जी ती फिक्स करून ठेवायची आणि प्रॉपरली तिथं वेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. की तुम्ही घेतला आणि त्या दिशेमध्ये चालला आहे असं नाही आहे. तत्पूर्वी हा जो फॉल झाला तो फॉल झाल्यानंतर तुम्ही नंबर ऑफ कॅन्डलस्टिक बघा, विशेषतः ह्या लेगपासनं ह्या लेगनंतर जी स्ट्रेंथ जी तयार झाली त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या माहिती करता इथं झूम इन करून दाखवतो. इथं जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात येणं हे गरजेचा मुद्दा आहे. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा, कारण ऑप्टिमाइज करणे म्हणजे उपलब्ध असणाऱ्या संधीमधनं योग्य संधीचा वापर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल ही जी मूव जी आहे म्हणजे याला आपण म्हणतो स्ट्रेंथ ऑफ मूव जी आहे ती एकदम स्ट्रॉंग पद्धतीने आपल्याला तयार होताना दिसले. म्हणून ह्या स्ट्रेंथ ऑफ मूवकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ही स्ट्रेंथ ऑफ मूव तयार होते त्यावेळेस आपल्याला हा जो प्रिव्हियस इकडे जो सप्लाय झोन दाखवलेला आहे तिथं आपल्याला फ्लिप झोन काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तिथं त्या सप्लाय झोनमध्ये आपण व्यवस्थितरित्या जर फ्लिप झोन काढून जर बसलो तर आणि तरच आपल्यासाठी एक विनिंग प्रोबॅबिलिटीवाला जो ट्रेड जो आहे तो चांगल्या पद्धतीने क्रिएट होण्याची चान्सेस जे आहे ते उपयोगात येऊन जाईल. ह्याबरोबरच आपल्याकडं आणखीन ऑलरेडी स्कोरिंग सिस्टीमचे पॉईंटरसुद्धा आहेत. त्या स्कोरिंग सिस्टीमच्या पॉईंटरमधनं वीक असणारे जे सेटअप्स आहेत तर आपण ऑटोमॅटिकली त्यांना इग्नोर करणार आहोत आणि स्ट्रॉंग असणारे जे सेटअप्स आहेत त्याला ऑटोमॅटिकली आपण त्याच्या पाठीमागं त्याचा पिच्छाच पुरवणार आहोत. कारण ट्रेडिंग म्हणजे काय की जे योग्य पद्धतीने तुमच्या सेटअप्सची मॅच होते त्या सेटअपला तुम्हाला कॅच करणं गरजेचं आहे. भलेही इथं प्रीडॉमिनंट दिशा डायरेक्शन जी ती वरच्या बाजूला होती बुलिश होती, परंतु इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर ह्या फ्लिप झोनबरोबरच इथं जर एक नवीन डिमॅन्ड झोन जर तुम्ही कॅप्चर जर केला किंवा ड्रॉ जर केला तर तुम्हाला तो ह्या दिशेच्या आसपास दिसून जाईल. आणि ह्या झोनच्या आसपास एंट्री झोन जो आहे तो तुमच्यासाठी राहणार आहे. आणि जरी तुमच्याकडनं ही स्ट्रेंथ ऑफ मूववाली जी रॅली जी मिस झालेली आहे तर तुम्ही प्रॉपरली वेट करताय एंट्री झोनसाठी
आणि एकदा एंट्री झोनमध्ये तुम्ही मॅच केलं की तुम्हाला सिम्पल अँड सिम्पल नेक्स्ट डिमॅन्ड झोन्स कुठे आहेत त्या डिमॅन्ड झोनला हायलाईट करून परत तुमच्यासाठी एंट्रीज ज्या आहेत त्या क्रिएट होताना दिसतील. तर हे मर्म असतं, ह्या गोष्टी असतात आणि त्याच पद्धतीने आपण त्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. तर हा जर फ्लिप झोन जर मला ड्रॉ जर करायचा झाला तर कशा पद्धतीने करू शकतो. सिम्पल तुम्ही जर बघितलं तर एक अप ट्रेंडिंग मूव्ह होते आणि त्या अप ट्रेंडिंग मूव्हमध्ये एक स्पिनिंग टॉप टाईप ऑफ कॅन्डल इथं होताना दिसली. तर माझ्या सेफ्टीसाठी माझ्या हिशोबासाठी मी ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय आणि ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा लो सुद्धा कन्सिडर करू शकतो, किंबहुना ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय आणि लो कन्सिडर करू शकतो प्रॉक्झिमल आणि डिस्टलच्या हिशोबाने. जर इथं मी त्या झोनला फ्लिप झोनला जर हायलाईट करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर अशा पद्धतीने ह्या हाय आणि ह्या कॅन्डलचा ओपनिंग मी कन्सिडर करतो. तर याच्यामध्ये जस्ट याला जर टुवर्ड्स राईट इकडनं तुम्ही जर हे केलं तर अशा पद्धतीने तो फ्लिप झोन तयार होईल आणि तो आपल्या माहितीकरता मी त्याला नाव इथे देतो, जस्ट अ मिनिट, फ्लिप झोन. फ्लिप झोन का, कारण तो ऑलरेडी तिथं जर किंमत जर आली तर ती किंमत जी आहे त्याला टच केल्यानंतर तिकडनं बाउन्स बॅक करताना जी आहे ती मला दिसणार आहे, म्हणून मी त्याला हायलाईट करतो आहे आणि जस्ट सेंटर लाईन जी आहे ती डाऊन करून टाकतो. बॅकग्राऊंड टेक्स्ट कोऑर्डिनेट्स मिडल लाईन नकोच आहे मला. ओके, तर हा फ्लिप झोन झाला आणि ज्यावेळेस किमतीने त्या सप्लाय झोनला टच केलं एक वन साइडेड फॉल झाला. त्याच्यानंतर पुन्हा किंमत जी ती रॅली करताना दिसली आणि ज्यावेळेस किंमत जी आहे त्या फ्लिप झोनला टच केल्यानंतर तिथे व्हिजिट केलं त्या फ्लिप झोनला किमतीने काय केलं आहे इथे जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं, मी झूम इन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. इथे बघा किमतीने काय केलं त्या फ्लिप झोनला व्हिजिट केलं आणि ब्रेक थ्रू करण्याचा प्रयत्न केला पण ती रिजेक्ट होऊन गेली. म्हणजे हे एक दाखवत आहे की त्या झोनमध्ये किंमत ज्यावेळेस आपल्याला येताना दिसते त्यामध्ये वीकनेस तयार होऊ राहिले. सप्लायर्स त्या झोनमध्ये सेलिंगचा करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु एक रेंज बनते. जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कॅन्डल्सबद्दल चर्चा केली, इनसाईड बारवाल्या कॅन्डल्स. त्या इनसाईड बारवाल्या कॅन्डल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्या आसपासच सगळ्या कॅन्डल्स होताना दिसल्या, किंबहुना ही एक व्हायलेटिंग किंवा तिला नकारणारी कॅन्डल्स होती. परंतु ह्या इनसाईड बारवाल्या सगळ्या कॅन्डल झाल्या आणि त्या फ्लिप झोनच्या आसपासच म्हणजे खालच्या रेंजपासूनच त्याला जी ती बाईंग आपल्याला येताना तिथं दिसली. तर ह्या झोनमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे रॅली एक इथला रेड कॅन्डल म्हणजे बेस झाला, पुन्हा एक रॅली ही कॅन्डल म्हणजे त्याचा पुन्हा बेस झाला, पुन्हा रॅली, पुन्हा ही कॅन्डल म्हणजे त्याचा बेस झाला. आपल्याला त्याच्यामध्ये तो डिमॅन्ड झोन जो आहे तो ड्रॉ करता येणं गरजेचं आहे. हां, नो डाऊट हा एक फ्लिप झोन आहे जो की सप्लाय तिथं सप्लायर्स किंवा सेलर जे आहे ते मोठ्या संख्येनं येणार ते बायर्सला खालच्या बाजूला ढकेल पाहणार आहे, किमतीला घसरण्याची शक्यता तयार करण्याचे प्रयत्न करणार आहेत. ह्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला लक्षात आलं की बाबा एवढं सप्लाय करून एवढं विक्री करून 6 ते 7 दिवस 8 ते 10 दिवस प्रयत्न करून सुद्धा जर किंमत खाली जात नाही त्याच्या पाठीमागं आपल्याला त्याचं रिझन कळतं आणि एकदा रिझन कळलं की आपण प्रॉपरली वेट करतो की किमतीचा बायस कुठल्या बाजूने आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला कळतं की जवळजवळ 5 ते 7 वेळेस किंमत तो झोन तोडण्याचा प्रयत्न करून सुद्धा किंमत त्या झोनच्या खाली क्लोज करत नाही आहे, याचा अर्थ तिथं बायरची ताकद जी आहे ती संख्या जी ती एकदम तगड्या पद्धतीने तुम्ही ह्या झोनच्या आसपास तुमच्या जे आहे ते एंट्रीज करू शकता आणि त्या माध्यमातून एक प्रॉपर रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने गोष्टीला टॅकल करू शकता. हे तर सप्लाय झोनच्या हिशोबाने झालं. समजा हे सगळं झालं आणि तुम्हाला किंमत इकडे कुठंतरी खाली भेटते तर ती सुद्धा संधी आहे. ती संधी कशा पद्धतीने, चला तर मग त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर तुमच्या माहितीकरता मी इथे झूम इन करतो आणि कशा पद्धतीने आपण त्या बेसला अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे ते लक्षात घेतलं सांगतो. तर तुम्ही इथं बघा एक रॅली झाल्यानंतर ही पर्टिक्युलर कॅन्डलचं जर रेंज जर बघितली तर त्या कॅन्डलच्या रेंजमध्ये ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो जो आहे तो मी हायलाईट करतो. तर त्या दोन्ही वेळेस त्या कॅन्डलचा हाय आणि त्या कॅन्डलचा लोला कशा पद्धतीने किमतीने जे आहे टच केलं आणि टच केल्यानंतर कशा पद्धतीने बाउन्स बॅक करताना आपल्याला दिसलं ते सुद्धा इथं लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे हा एक आपल्यासाठी काय न्यूली फॉर्म डिमॅन्ड झोन आहे. न्यूली फॉर्म याला काय होतं आहे, न्यूली फॉर्म डिमांड झोन आणि त्याला मी म्हणतोय न्यू. ओके, न्यूली फॉर्म डिमॅन्ड झोन कसा काढला, रॅली ही जी कॅन्डल होती ती रिजेक्शनची कॅन्डल होती आणि त्या हायच्या वरती किंमत गेलेलीच नाही म्हणून त्याचा हाय आणि लो केला. आणि बघा
ह्या न्यूली फॉर्म डिमॅन्ड झोनला ज्यावेळेस किंमत जी आहे ती टच करताना आपल्याला तिथं दिसते. टच केल्यानंतर काय झालं बघा, इकडे भली एक सेलिंगची कॅन्डल होती, तुम्ही ह्या झोनच्या आसपास जे आहे तुमची एंट्री जी ती प्लेस करू शकता. आणि एंट्री प्लेस केल्यानंतर तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटिस्टिक वेची गोष्ट राहील. नंतर फर्स्ट रिजेक्शन आल्यानंतर थोडंसं ॲड ऑन जे आहे इथं तुम्ही थोड्याशा आणखीन पोझिशन ज्या आहेत त्या ॲड करू शकता. आणि त्यानंतर ॲड युअर पोझिशन्स मी इथं म्हणतो, त्या पोझिशन्स ॲड झाल्यानंतर तुमच्यासाठी एक मोमेंटम जे आहे ते तयार होताना कॅच करण्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटिस्टिक वेनी जी ती तयारी जी ती आपल्याला लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी. आता तुम्ही म्हणाल आणखीन कुठे म्हणजे नवीन जो डिमांड झोन आहे तो ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये एक जो झोन इंटू झोन आहे. म्हणजे इथे तर वरती झोन आहे, इथं वरती तर आपला फ्लिप झोन आहे, इथं एक नवीन डिमांड झोन आहे, त्याच्या खालोखाल एक झोन असणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर तुमची मार्केटमध्ये जर थिंकिंग जर ठेवली तर हे कशासाठी येतं आहे, हे जे आहे किंमत रिटेस्टसाठी येतं. आणि ज्यावेळेस किंमत रिटेस्टसाठी येते तुमचं काम एकच आहे, चार्टच्या डाव्या बाजूला कुठे एक डिमॅन्ड झोन जिथनं किंमत जी ती एक बाउन्स बॅक क्रिएट करत दिसली. कारण हा जो डिमॅन्ड झोन आहे हा एक प्रकारचा फ्लिपच झोन आहे. आणि ह्या फ्लिप झोनच्या आसपास जर किंमत येते तर तुमच्यासाठी एंट्री ज्या आहेत ह्या अशा पद्धतीने क्रिएट करणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून ह्या चार्टमधनं आपल्याला काय लक्षात येतं आहे, ज्यावेळेस किंमत जी त्या फ्लिप झोनला ब्रेकआउट करून जाते आणि पुन्हा एकदा त्या झोनला टच करते. इथं बघा तुम्ही ती रिटेस्ट झाली, आणि रिटेस्ट झाली म्हणजे किंमतीचा बाउन्स तिथं आहे. त्याच्यामध्ये जर कोणी ह्या रिटेस्टला एंटर करतो त्याची स्टॉप लॉसेस हंट करण्यासाठी पुन्हा किंमत आपल्याला खाली येताना दिसते. ह्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो की नेक्स्ट डिमॅन्ड झोन काय आणि त्या डिमॅन्ड झोनपाशी प्राईसचं बिहेवियर काय याच्याकडे आपल्याला लक्ष येणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही व्यवस्थितरित्या स्पॉट करू शकलात, जर तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येऊ शकलं फ्लिप झोन, देन आपल्याला फक्त तिथं त्या फ्लिप झोनच्या आसपास ज्यावेळेस किंमत जेव्हा केव्हा येणार आहे त्यावेळेस आपण तिथला त्या फ्लिप झोनच्या खालचा किंवा त्या फ्लिप झोनच्या वरचा डिमांड किंवा सप्लाय झोन जो आहे तो आयडेंटिफाय करायचा आणि तो आपल्याला काढून ठेवायचा आहे. आणि जेव्हा केव्हा किंमत त्या झोनमध्ये एंटर करताना आपल्याला दिसेल, रिटेस्ट तर इथं त्या फ्लिप झोनला झाली, परंतु त्याच्या खालोखाल जर आपल्याला डिमांड झोन जर तिथं आपल्यासाठी असणार आहे तिथं आपण एंट्री करायची आणि शांतपणे तिथं आपल्यासाठी राहणार. म्हणजे दोन पद्धतीने आपण एंट्री करू शकतो. एक तर ह्या झोनच्या आसपास, किंबहुना आपल्याला जर कमी रिस्क, हा जो रिटेस्टचा जो असणार आहे तो हाय रिस्कचा झोन असणार आहे, पण त्या खालोखाल जर तुम्ही डिमॅन्ड झोन व्यवस्थितरित्या जर ड्रॉ करू शकलात तर त्यामध्ये तुम्हाला लो रिस्कची एंट्री जी ती क्रिएट होताना दिसेल, जी की 6075 पासून 6217पर्यंत आहे. आता मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की ज्यावेळेस मी या सिक्युरिटीजचे नाव घेतो किंवा रिप्रेझेंट करतोय, मी अजिबात तुम्हाला याचं रिकमेंडेशन करत नाही. मी तुम्हाला फक्त आणि फक्त तो एक फ्लिप झोनच्या बद्दल एक्झाम्पल देतो आणि त्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणार आहे. जरी आपण या झोनच्या आसपास जर आपण एंट्री जर करतोय तर तिकडनं 6155 पासून ही जी रॅली जी आहे ऑलमोस्ट 1058% झाली आणि पर्सेंटेजमध्ये 17.20% ही रॅली आपल्याला होताना दिसते. तर हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याकरता मला नाही वाटत जास्त दिवसांची काही गरज आहे. जरी तुम्ही इकडे ह्या पर्टिक्युलर डेपासनं म्हणजे 19 जानेवारी 2021 पासनं ऑलमोस्ट 17 फेब्रुवारी म्हणजे एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला 17%चं जी मूव आहे ती कॅल्क्युलेट होताना दिसते. आता दुसरा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल की याचं कारण काय, ही गोष्ट होण्याचं कारण काय आणि ते का बरं ही गोष्ट इथं तयार झालेली आहे. तर याचं जर तुम्ही व्यवस्थितरित्या ऑब्झर्व जर केलं तर इथे पुन्हा आपल्याला तो एक डिमॅन्ड झोन, खालचा डिमॅन्ड झोन जो आहे तो लक्षात येणं गरजेचं आहे. इथं जर बघितलं तर एक रॅली आपल्याला होताना दिसले आणि नेक्स्ट जे आहे ही इथं बेस क्रिएट होताना दिसला. हा कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो. तर ह्या कॅन्डलच्या हायला जर आपण अशा पद्धतीने जर ड्रॉ केलं आणि ह्या कॅन्डलचा लोला जर अशा पद्धतीने हे केलं, लेट मी स्केलच्या हिशोबाने तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो म्हणजे ते एकदम व्यवस्थितरित्या येऊन जाईल. तर ही एक बिग बार कॅन्डल आहे. ह्या बिग बार कॅन्डल नंतर ही एक हायवाली कॅन्डल आहे आणि त्या हायच्या कॅन्डलच्या आसपास जर इथं आपण एक आडवी रेषा काढली जो की एक डिमॅन्ड झोन अधोरेखित करेल आणि या रेड कॅन्डलचा लो जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे का जो एक डिमांड दर्शवेल. आता इथं जर व्यवस्थितरित्या बघितलं तर ही वरची जी लाईन आहे जी ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, चर्चा केलेली ती म्हणजे ही जी लाईन आहे ही म्हणजे प्रॉक्झिमल लाईन आहे, प्रॉक्झिमल. आणि ही जी खालची लाईन आहे ती डिस्टल. तर बघा त्या झोनला टॅप केल्यानंतर म्हणजे हा काय होता, डिमॅन्ड झोन होता आणि त्या डिमॅन्ड झोन तो होता त्याबरोबर हा एक काय होता
फ्रेश झोन होता. काय होता? फ्रेश झोन होता. आणि त्या फ्रेश झोनला ज्यावेळेस प्राईसने टॅप केल्यानंतर तुम्ही बघू शकता किमतीची जी बायस जो आहे तो कशा पद्धतीने 5,800पासून जवळजवळ 7,500पर्यंत आपल्याला होताना दिसतात. तर हे महत्त्वाचं असतं. म्हणून ह्या स्ट्रक्चर रॅली झाली आहे, एक रॅली झाली आहे, एक बेस झाली आहे, पुन्हा रॅली झाली आहे, पुन्हा एक बेस झाला आहे, पुन्हा छोटी रॅली झाली आहे, पुन्हा एक बेस झाला आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हा एक जो आहे तो हा एक कंटिन्युएशनमधला आहे आणि त्या कंटिन्युएशनमध्ये असल्यामुळं नंबर ऑफ टाईम जे आहे ते किमतीने रिव्हिजिट केलं. म्हणून मी सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये हे म्हटलं आहे की कंटिन्युएशन पॅटर्न्सपेक्षा जे आहे तुमचं लक्ष जे आहे ते रिव्हर्सलकडे असलं पाहिजे. कारण कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये तुमचे सक्सेस होण्याचे चान्सेस जे आहेत ते लिस्ट असतात, कमीत कमी असतात. कारण तिथं टाईम जो आहे कधी कधी जास्त लागू शकतो. दुसरी गोष्ट, तुम्ही जे लो रिस्कच्या हिशोबाने एंट्री करत असतात त्या लो रिस्कसुद्धा तबाह होण्याचे चान्सेस असतात. त्यापेक्षा जर तुम्ही रिव्हर्सल पॅटर्नला जर वेटेज जर दिलं मित्रांनो, त्या रिव्हर्सल पॅटर्नमधनं तुमच्यासाठी रिस्क रिवॉर्ड जो आहे तो बेस्ट असतोच असतो आणि कमी वेळेमध्ये कमी टाईममध्ये तुमच्यासाठी तिथं वर्कआउट जो आहे तो होण्याचे चान्सेस असतात. तर हा महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्याबरोबरच समजा त्या फ्लिप झोनला प्राईस ब्रेक करून गेली आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी तुम्ही प्रॉपरली मोमेंटमच्या अगोदर तुम्हाला तिथे एंट्री करायची, तर तुम्ही सिम्पली काय करणार आहात, तिथं सिम्पली तुम्ही बघणार आहात स्ट्रक्चरच्या हिशोबाने बाईंग कुठं होऊ शकतं. आता फ्लिप झोन तर तुमच्या लक्षात आला असेलच. त्या फ्लिप झोनमध्ये जर तुम्ही इथं स्ट्रक्चरचं जर एक सिम्पल हॉरिझॉन्टल सपोर्टच्या हिशोबाने जर कन्सिडर जर केला तर ही एक कॅन्डलचा जो लो जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर फ्लिप झोन तर इथे आहेच आहे, पण याच्यामध्ये जर आपण ह्या कॅन्डलचा लो जिथं नंबर ऑफ टाईम्स किंमत जी ती बाउन्स होताना दिसते आणि इवन त्याने एक फेक ब्रेकडाऊन म्हणजे त्या सप्लाय झोनला एक फेक ब्रेकडाऊन केल्यानंतर सुद्धा इथं बघा नंबर ऑफ टाईम्स किंमत जी ती बाउन्स आपल्याला होताना दिसले. म्हणजे एक इनिशियल सपोर्ट तिथं होता, इथे सुद्धा तो सपोर्ट आपल्याला होताना दिसला आणि एक वेगळा फ्लिप झोन होता. ज्यावेळेस किंमत तुम्हाला ह्या झोनच्या आसपास 3 ते 4 वेळेस 4 ते 5 वेळेस आपल्याला रिटेस्टसाठी येताना दिसते, तर तुम्ही ह्या झोनला तुमची एंट्री जो आहे ती प्लेस करू शकता. ह्या केसमध्ये तुमचा जो स्टॉप लॉस जो आहे ह्या झोनच्या आसपास करू शकता. जर तुम्ही ह्या स्ट्रक्चरमधले जे डिमँड झोन जे आहेत ते जे बेसिक स्ट्रक्चरमधले जे डिमँड झोन जे आहेत ते तुम्ही ओळखू शकत नाही, तर त्या केसमध्ये तुमची एंट्री जी आहे ह्या फ्लिप झोनच्या आसपास कन्सिडर करू शकता. कारण इथे सुद्धा याने फ्लिप झोनचं काम जे आहे ते केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमची एंट्री केल्यावर तुमचा स्टॉप लॉस जो आहे प्रिव्हियस स्विंग लोच्या आसपास कन्सिडर करू शकता. तर तिथंसुद्धा तुमच्यासाठी एक प्रॉपर रिस्क रिवॉर्डचा जो हिसाब जो आहे तो वर्कआउट होताना दिसू शकतो. म्हणजे फ्लिप इन द फ्लिप म्हणजे हा तर ऑलरेडी एक मोठा फ्लिप झोन आहेच आहे, पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲडिशनल ज्यावेळेस किंमत तिकडं आपल्याला येताना दिसते तर त्याकडे सुद्धा आपल्याला आयडिया आली पाहिजे आणि त्या झोनला तुम्हाला फ्लिप इन टू द फ्लिपचं कन्सिडरेशन जे ते करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या स्ट्रक्चरमध्ये ऑलरेडी आपण इथनं जो कन्सिडर जो केला होता की हा एक फ्लिप झोनचा कन्सिडरेशन होता सिम्पली, बरोबर. याला मी इकडं टुवर्ड्स राईट जो आहे त्याला एक्सटेंड केला म्हणजे हा फ्लिप झोन होता. आणि ह्या फ्लिप झोननंतर म्हणजे सप्लाय झोन फ्लिप झोन तर झालाच तो, पण त्याच्यानंतर जर आपल्याला इथं जर गोष्ट जर कन्सिडर जर करायची जर झाली तर ज्यावेळेस किंमत जी आहे त्याला टच करण्यासाठी तिथे येते बघा, हा सप्लाय झोनला ब्रेकआउट करून इथं किंमत येते. म्हणजे जो फ्लिप झोन क्रिएट होऊ राहिला तो ॲक्च्युली इथं होऊ राहिला आणि तो फ्लिप झोन जो आहे तो इथून तर ह्या झोनपर्यंत राहणार आहे. आणि त्याला जस्ट राईट हे करण्याऐवजी मिडल लाईन मी काढून टाकतो आणि त्याला ब्लॅकऐवजी ब्ल्यू करतो म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल. तर हा फ्लिप झोन आहे आणि ह्या फ्लिप झोनमध्ये भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला किंमत येताना दिसेल त्या फ्लिप झोनला आपण हायलाईट करणं गरजेचं आहे. म्हणून हा जो झोन इथं तयार झाला आहे दिस इज नथिंग बट व्हॉट फ्लिप झोन. याचं मी थोडंसं वेट वाढवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हा फ्लिप झोन आहे आणि ह्या फ्लिप झोनच्या आसपास तुम्हाला ज्यावेळेस किंमत येताना दिसते त्यावेळेस तिथं ऑब्झर्व करणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरच खालच्या बाजूचे डिमँड झोनसुद्धा तुम्ही रेकग्नाईज करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस किंमत याच्या खाली जाऊन पुन्हा रिव्हर्सल करू राहिली, पुन्हा त्या झोनमध्ये एंटर करू राहिली म्हणजे तिथं स्ट्रॉंगर कॅन्डल्स होण्याची शक्यता तिथे राहणार आहे. म्हणून लेफ्ट ऑफ चार्ट जर तुम्ही इथं ह्याचं एक्झाम्पलमध्ये बघितलं तर हा एक सप्लाय झोन आहे आणि हा सप्लाय झोन ज्यावेळेस ब्रेकआउट होऊन पुन्हा किंमत त्या झोनच्या आसपास येते त्यावेळेस तो
सपोर्टमध्ये तब्दील होतो आणि तो झोन त्यावेळेस सप्लाय झोन जो आहे तो आत्ता प्रेझेंटमध्ये डिमांड झोन होऊन जातो, त्याला फ्लिप झोन म्हटलं जातं. त्याच्या आसपास किमतीचं प्राईस ॲक्शन होईल, त्याच्या डिमांडला टच करून पुन्हा जर प्राईस टेस्ट करून पुन्हा वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ही जी प्रीडॉमिनंट दिशेमध्ये किंमत जी चालली होती त्याच प्रीडॉमिनंट दिशेमध्ये किंमत जाण्यासाठी तिथं तयार राहणार आहे आणि तुम्ही तुमची एंट्री जी त्या फ्लिप झोनच्या आसपास प्लेस करून द्यायची आणि प्रॉपरली तिथं वेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून हे कंटिन्युएशनमधली गोष्ट जी आहे ना ती आपल्याला लक्षात येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ट्रेडिंगमध्ये मित्रांनो ह्या गोष्टीकडे जो कोणी लक्ष ठेवू शकतो, जो कोणी याच्याकडे इतंभूत पद्धतीने आयडिया ठेवू शकतो, त्या वेळेसच तुमच्यासाठी जे आहे ते व्यवस्थितरित्या वर्कआउट होताना दिसणार आहे. एल्स याच्यामध्ये काय होण्याचे चान्सेस आहेत, तुम्ही ह्या फ्लिप झोनला इथं अटेम्प्ट करत बसाल की नाही मला बाय करायचं आणि तिथं तुम्हाला काय होऊन जाईल, तिथं तुमचा जो रिस्क जो आहे तो होताना दिसेल. त्याच्यामुळं जे काय मूव किंवा फॉल जो आहे तो होऊन द्यावा, प्रॉपरली वेट करा काय होतं आहे आणि ज्यावेळेस एक स्ट्रेंथसहित आपल्याला दिसेल की एक क्लोजिंग जी आहे त्या फ्लिप झोनच्या वरच्या बाजूला होताना दिसते, भलेही तुमची एंट्री ह्या झोनच्या आसपास आहे, तुम्ही या फ्लिप झोनचा रिट्रेसमेंटचा जो झोन आहे त्याच्यासुद्धा स्टॉप लॉस ठेवू शकता. जर तुम्ही ॲग्रेसिव्ह प्लेयर आहे, तुम्हाला इनिशियलपासूनच मूव्ह करायचे, तुमचा एंट्री झोन आहे हा राहणार आहे. पण याच्या बेसिक स्ट्रक्चरमधला रॅलीचा जो पॅटर्न जो आहे तो तुमच्या लक्षात येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते एक महत्त्वाचा पॉईंट, महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. आता याच्यात आणखीन एक एक्झाम्पल जर बघायचं जर झालं तो म्हणजे सप्लाय झोन, फ्लिप झोन, कारण तो सुद्धा अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. तर तुम्ही इथं जर बघितलं तर इथनं किंमतनी काय केलं आहे, बाउन्स बॅक केलं आहे. म्हणजे हा पर्टिक्युलर काय झाला आहे, जर काढायचं जर झालं तर याच्यापासनं याच्यापर्यंत जर झोन जर काढायचं झालं तर हा काय झाला तुमचा डिमॅन्ड झोन झाला. तर हा एक डिमॅन्ड झोन आहे आणि ज्यावेळेस किंमत ह्या झोनच्या आसपास येणार आहे, झोनच्या आसपास आल्यानंतर टेस्ट करणार आहे, कारण हा एक काय झाला आहे त्या स्ट्रक्चरसाठी एक फ्रेश झोन झाला आहे आणि त्याच्या आसपास आल्यानंतर किंमत बाउन्स करून तिकडनं वरच्या बाजूला जाणार आहे. परंतु ज्यावेळेस किंमत त्याच्या आसपास येईल आणि आसपास आल्यानंतर जर त्याला तो सस्टेनच करत नाही आणि ब्रेकडाऊन आपल्याला करताना दिसतोय, याचा अर्थ असा आहे की किमतीचं तो कन्व्हर्जन जो आहे तो फ्लिप झोनमध्ये होतो आणि त्या फ्लिप झोनला आपण व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तिथं बघा पहिलं आपल्याला बाउन्स होताना दिसला आणि बाउन्स झाल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला जो आहे तो ब्रेकडाऊन होताना दिसला. मग इथे फ्लिप झोन कुठे आहे, तर जर फ्लिप झोन काढायचा जर झाला तर ही जी कॅन्डलची रिट्रेसमेंटचा जो झोन जो आहे इवन ह्या कॅन्डलच्या लोपर्यंत हा तुमच्यासाठी काय झाला, हा पूर्ण फ्लिप झोन झाला. म्हणजे ऑलरेडी हा तुमचा काय झाला आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये फ्लिप झोन झाला आहे आणि जी आपण ऑलरेडी हा जो बॉक्स काढला होता हा निळ्यावाला, मी याला ब्लॅक करतो म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल, हा जो झोन जो होता दिस झोन वॉज युअर डिमॅन्ड झोन. कारण ह्या डिमॅन्ड झोनमध्ये आपण हे एक्सपेक्ट करत होतो की किंमत ॲज सून ॲज किंमत त्या झोनमध्ये येईल त्यावेळेस तिकडनं बाउन्स करणार आहे. झालं तसंच. जर इथं जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलात तर किमतीनं तिकडनं एक वन साइडेड रॅली आपल्याला करताना दिसली आणि रॅली केल्यानंतर पुन्हा किंमत त्या झोनला टच करण्यासाठी आली, परंतु तिथं कुठल्याही प्रकारचे रिव्हर्सल करण्याऐवजी किमतीने काय केलं, सिंपल कंटिन्युएशन करताना दिसले आणि त्या झोनला टच केल्यानंतर तुम्ही बघू शकता फॉल जो आहे तो होताना दिसला आणि तो फॉल कुठपर्यंत होताना दिसला, जो नेक्स्ट फ्लिप झोन होता, जो प्रिव्हियसली इकडं जो फ्लिप झोन जो होता त्या झोनला टच केल्यानंतर पुन्हा ऑर्डर फुल केला आणि तिकडनं पुन्हा आपल्याला तो रॅली करताना दिसला. म्हणून हा एक फ्लिप झोन जो आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. निगेटिव्ह साईडमध्ये सुद्धा एक महत्त्वाचं आहे, जर आपण इकडनं जर शॉर्ट करतो आणि प्रॉपरली जर वेट करतोय त्या हिशोबाने जर कन्सिडर जर केलं तर ऑलमोस्ट 14% जे मूव आहे पुन्हा 66 दिवसामध्ये ते आपल्याला होतं दिसतं आणि हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बघा जो फ्लिप झोन आपण जो ड्रॉ केला होता त्या फ्लिप झोनच्या आसपासच किती वेळेस किंमत जी आहे इथं जर तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं, जो सुरुवातीला जो सप्लाय झोन मार्कआउट केला होता आपण त्या सप्लाय झोनच्या नंतर डिमॅन्ड झोनमध्ये कन्वर्ट झाला. बघा इथनं त्याने त्या झोनच्या आसपासपासूनच किंमत जी आहे तिकडनं आपल्याला बाउन्स बॅक करताना दिसले. पुन्हा एकदा थर्ड टाइम ज्यावेळेस त्याने टच केलं तिकडनं रॅली करताना दिसले आणि नेक्स्ट टाइमसुद्धा त्याला टच केल्यानंतर पुन्हा एकदा तिकडनं रॅली करताना दिसले. म्हणून हे जे फ्लिप झोन जे आहेत ते साधारण नाही आहेत मित्रांनो. जो कोणी या फ्लिप झोनला व्यवस्थितरित्या समजू शकतो याचा अर्थ असा आहे की तो झोन जो आहे सप्लाय आणि डिमॅन्ड दोघांचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत तो तिथं दाखवतोय आणि सप्लाय आणि डिमॅन्ड या दोघांचे जर कॅरेक्टरिस्टिक तो दाखवतोय याचा अर्थ तिथं सगळ्यात महत्त्वाचे बायर्स आणि सेलर्स बसलेले आहेत. तर
हे महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थितरित्या वरच्या बाजूला जर बघितलं तर एकाच लेवलच्या आसपासपासून म्हणजे त्याच्यासाठी जो आहे तो सप्लाय तिथं क्रिएट होताना दिसतोय. आणि हे एक पॉईंट ऑफ ऑर्डर जो आहे तो आपण इथं लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. म्हणून जेव्हा केव्हा किंमत जी आहे ती प्राईस टेस्ट करते त्याच्या डिमँड झोनला, भलेही तो फ्लिप झोन आहे किंवा ओरिजिनल डिमँड झोन आहे, त्यावेळेस ती जर सक्सेसफुली ब्रेकडाऊन करते तर याचा अर्थ असा आहे की ही जी ओरिजिनल प्रीडॉमिनंट दिशा आहे त्याच दिशेमध्ये मार्केट जाण्यासाठी तयार आहे, परंतु ती त्याला ब्रेक करत नाही आहे आणि त्याला टच केल्यानंतर ती जी प्रीडॉमिनंट दिशेची जी मूव आहे ती कॅन्सल होते आणि उलट्या दिशेमध्ये मूव करण्यासाठी सुरुवात होऊन जाते. हे ट्रेडरचं लक्ष असलं पाहिजे. ट्रेडरनी जनरली ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. जे चित्र तुम्हाला दिसतंय त्या चित्राकडे फोकस करण्यासाठी जे प्रिन्सिपल तुम्ही तिथं व्यवस्थितरित्या यूज करताय त्या प्रिन्सिपलला जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर अंडरस्टँड जर केलं तर ऑटोमॅटिकली तिथनं जे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो क्रिएट होताना दिसेल. आणि तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला जसं की डिमँड झोनचं तिथं तर क्रिएट होतोयच आहे, परंतु त्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर हा सप्लाय झोन किती नंबर ऑफ टाईम जो आहे तो टच केल्यानंतर टॅप केल्यानंतर किंमत जी आहे ती मल्टिपल नंबर ऑफ टाईम जी आहे तिकडनं रिव्हर्सल होताना दिसते. म्हणजे हा सुद्धा फ्लिप झोन होईल किंवा ज्यावेळेस किंमत ब्रेकआउट करून पुन्हा टेस्ट करेल, पुन्हा वरती जाईल, पुन्हा टेस्ट करेल, पुन्हा ब्रेकडाऊन करून पुन्हाच्या बाजूला जाईल, त्यावेळेस हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला या ट्रेडिंग स्टाईलमध्ये ह्या ट्रेडिंग स्ट्रॅटजीमध्ये लक्षात येणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हे आपल्याला ट्रेडिंगमध्ये जे आहे ना मित्रांनो लक्षात येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला जनरली हे जे सप्लाय आणि डिमँड झोन जे क्रिएट होत आहेत ट्रेडिंगमध्ये याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आणि एन नंबर ऑफ स्टॉक्सबद्दल तुम्ही चर्चा करू शकता. असं काही नाही की स्पेसिफिक एक किंवा दोन स्टॉक्समध्येच याचं जे अंडरस्टँडिंग जे आहे ते आपल्याला येऊन जाईल आणि त्याचाच उपयोग जो आहे तो आपण करू शकू, नक्कीच नाही. याच्यामध्ये नंबर ऑफ जे एक्झाम्पल जे आहेत ना ते आपल्यासाठी क्रिएट होताना दिसणार आहेत आणि त्याचा उपयोग जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या त्यामध्ये करू शकता. तर स्ट्रक्चरच्या हिशोबाने या स्ट्रक्चरच्या हिशोबाने जर तुम्ही इथं जर बघितलं तर जनरली हे जर स्ट्रक्चर जर ऑब्झर्व करायचं जर झालं तर सगळ्यात महत्त्वाचं ते कंटिन्युएशनचं स्ट्रक्चर आहे की रिव्हर्सलचं स्ट्रक्चर हे लक्षात आलं पाहिजे. तर इथं जर तुम्ही बघितलं ब्रॉडर स्ट्रक्चरमध्ये तर हे जे स्ट्रक्चर इथं जे क्रिएट होत आहे दिस स्ट्रक्चर इज नथिंग बट व्हॉट, हे जे स्ट्रक्चर आहे एक रॅली, इथं पुन्हा एक बेस आणि रॅलीचं स्ट्रक्चर आपल्याला होतं दिसतंय. म्हणजे हे एक कंटिन्युएशनचं स्ट्रक्चर जे आहे ह्या पर्टिक्युलर एंटिटीमध्ये ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये होता दिसतं. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की रिव्हर्सलवरती तुम्ही फोकस करावा. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं हा तर काय झाला मेन स्ट्रक्चर झाला. ह्या मेन स्ट्रक्चरमध्ये जर सबस्ट्रक्चर जर बघितलं तर इथं बघा तुम्ही ड्रॉप, इथे एक बेस ड्रॉप, बरोबर. इथं पुन्हा एक बघा बेस ड्रॉप बेस रॅली. म्हणजे याच्यामधलं हे जे सबस्ट्रक्चर आहे ह्या सबस्ट्रक्चरवरती आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. भले ते कंटिन्युएशनमध्ये काही प्रॉब्लेम नाही, परंतु सबस्ट्रक्चरमध्ये जर आपल्याला हे रिव्हर्सल जर स्पॉट करता आलं मित्रांनो तर आपल्याला ह्या रिव्हर्सल सेटअपवरती मॅक्स रिस्क टू रिवॉर्डवाला हिसाब जो आहे तो क्रिएट होताना दिसतो, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो RR. आणि त्यावेळेस आपल्याला ती स्कोरिंग सिस्टीम जी आहे ती व्यवस्थितरित्या वर्कआउट होताना दिसते. तर ह्या स्ट्रक्चरला मी थोडंसं झूम इन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की किमतीला नेमकं काय करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर एक बेस ऑलरेडी तयार झाला होता. बेस मी का बेसिसवरती म्हणतोय कारण एक रेंज क्रिएट झाली होती. त्या रेंजमध्ये अशा पद्धतीने त्याचा खालच्या बाजूला डिमँड होता आणि वरच्या बाजूला सप्लाय होता. पण त्या बेसच्या अगोदर जर त्याच्या अगोदरचं जर मला डिमँड झोन जर डिक्टेट जर करायचा असेल तर त्यामध्ये माझं लक्ष असणं गरजेचं आहे. तर इथं बघा रॅली झाली, पुन्हा एक बेस झाला, पुन्हा इथं एक रॅली झाली, पुन्हा एक छोटासा इथं बेस झाला, पुन्हा रॅली झाली, पुन्हा एक ड्रॉप होऊन बेस झाला. मग त्याच्यामधल्या ह्या ज्या कॅन्डल जे आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या. आता तुम्ही म्हणाल की ऑलरेडी प्राईस ॲक्शन झाली आणि तुम्ही त्याला डिक्टेट करताय. नक्कीच नाही मित्रांनो. तुम्हाला एकदा रॅलीचा लेग, बेसचा लेग, रॅलीचा लेग, बेसचा लेग, रॅली, बेस, ड्रॉप, पुन्हा बेस, पुन्हा रॅली याचा जर तुम्हाला अंदाजा आला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला सप्लाय आणि डिमँड जो आहे तो व्यवस्थितरित्या रेकग्नाइज जो होतो करू शकता. तर बघा त्या कॅन्डलच्या हाय आणि लोला जर टच जर केलं तर एक्झॅक्टली त्या झोनला प्राईसने टच केल्यानंतर तुम्ही इथं बघा ह्या सबस्ट्रक्चरमध्ये जर बघितलात तर तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल की हा एक काय होता फ्लिप झोन होता. जनरली हा एक सिम्पली काय होता एक फ्लिप झोन होता. आणि ह्या फ्लिप झोनमध्ये ज्यावेळेस किंमत आपल्याला रिटेस्ट करण्यासाठी येताना दिसत असते
त्यावेळेस त्या झोनमध्ये तुम्हाला सिम्पल ऑन सिम्पल ह्या ड्रॉपमध्ये, म्हणजे इथं मोठ्या फॉर्ममधली तो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, हा ड्रॉप झाला, एक छोटासा तिथं एक बेस झाला आणि पुन्हा एक छोटासा तिथं ड्रॉप झाला आणि त्या ड्रॉपनंतर किमतीने काय सिम्पल स्टार्ट केलं, रॅली केली. आता ही रॅली सुरू केलं हे तर झालं ड्रॉप रॅली बेस रॅली ह्या पद्धतीने. परंतु हा जो फ्लिप झोन जो आहे ह्या झोनमधल्या ज्या अनफिल्ड ज्या ऑर्डर्स आहे, ज्याला आपण काय म्हणतो, याला दुसऱ्या वर्डमध्ये अनफिल्ड ऑर्डर्स जिथं असतात त्या झोनला काय म्हणतो, कमेंट करा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. त्याला आपण म्हणतो फ्रेश झोन. त्या फ्रेश झोनमध्ये येऊन त्याने ज्या आहे त्या ऑर्डर्स घेतल्या आणि त्या फ्रेश झोनला टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल ओरिजिनल दिशा जी सब डिव्हिजनसाठी होतं. जनरली हा पूर्ण लेग काय होता, हा ड्रॉपचा लेग झाला. हा जो पूर्ण जो झाला तो हा काय झाला, बेस तयार झाला आणि ह्या बेसला टॅप केल्यानंतर किंमत कशा पद्धतीने वरच्या बाजूला जी आहे ती रॅली आपल्याला करताना दिसली हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी जनरली एक व्हिडिओ पण डेडिकेटेड त्यासाठी बनवलेला आहे की रिव्हर्सल जे पॅटर्न जे असतात त्या रिव्हर्सल पॅटर्न्सवरती आपलं सगळ्यात जास्त लक्ष असलं पाहिजे, कारण तिथं आपल्याला अतिशय कमी टाईममध्ये बेस्ट ऑफ बेस्ट जे आहे ते रिस्क रिवॉर्डचं जे कॅटेगरायझेशन जे आहे, बेस्ट टू बेस्ट जे प्राईसचं जे मोनोपॉली जे आहे ते आपल्यासाठी क्रिएट होताना ते दिसत असतं आणि याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं जे एक्झाम्पल आपण डिस्कस करतोय, ज्या गोष्टी आपण इथं चर्चा करतोय त्या ज्या आहेत तुम्हाला लक्षात येऊन जातात. म्हणून या फ्लिप झोनकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला बेसिकली त्या एका लाईनवरती किंवा एका झोनच्या आसपास जिथं नंबर ऑफ टाइम्स प्राईस आली तिकडनं बाउन्स केलं त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपल्याला अशा झोनकडे लक्ष द्यायचं आहे जे कॉमन नॉर्मल रिटेल ट्रेडर किंवा इंडिव्हिज्युअल ट्रेडरचं लक्ष नाही आहे. आपल्याला अशा झोनकडे लक्ष द्यायचं आहे जिथं इन्स्टिट्यूशन्स बिग फंड्स काम करत आहेत. हे इन्स्टिट्यूशन्स बिग फंड्स जिथं काम करत आहेत, बँक्स जिथं काम करत आहेत, FIIs DIIs जिथं काम करत आहेत त्याकडं आपण लक्ष ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण याच्यामधनं आपल्याला ही आयडिया येऊन जाते की ह्या किमतीला नेमकं काय करायचं आहे आणि ते जो झोन आपण जर आयडेंटिफाय करू शकलो, याला जर आपण प्रॉपरली स्कोरिंग सिस्टीम जर ॲड करू शकलो, त्याला आपली एंट्री जी आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं ऑप्टिमाइज जर इथं जर करू शकलो मित्रांनो, तर त्या ऑप्टिमाइज गोष्टीच्या माध्यमातून आपली एंट्री तर परफेक्ट राहीलच राहील. त्याबरोबरच जी रॅली राहणार आहे तो आपल्यासाठी रिवॉर्ड राहणार आहे आणि तो जो रिवॉर्ड राहील अतिशय कमी दिवसामध्ये तो रिवॉर्ड आपल्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट काम करताना दिसणार आहे. आणि हा महत्त्वाचा पॉईंट, हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपण इथे लक्ष दिलं पाहिजे. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये सब स्ट्रक्चर्स मला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. जर तुम्ही बघितलं तर इथं काय झालं होतं, वरच्या बाजूला जर बघितलं तर इथं नंबर ऑफ टाइम्स एकाच झोनच्या आसपास इथं बघा फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, फोर्थ अटेम्प्ट, फिफ्थ अटेम्प्ट, सिक्स्थ अटेम्प्ट आणि इथे ब्रेकडाऊन करताना आपल्याला दिसलं. म्हणजे हा डिमांड जो आहे तो टर्न इनटू रेजिस्टन्स झाला. ज्यावेळेस किंमत त्या रेजिस्टन्सला टच केली बघा, त्या रेजिस्टन्सला टच केल्यानंतर म्हणजेच ह्या फ्लिप झोनला टच केल्यानंतर किमतीने काय केलं, त्या फ्लिप झोनला जे आहे 3 ते 4 वेळेस किंवा 5 ते 10 वेळेस जे आहे त्याच झोनमध्ये ट्रेड होताना दिसते, रिटेस्ट होताना दिसते. हे तर महत्त्वाचं आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या लक्ष दिलं गेलं पाहिजे, पॅटर्न्स आपल्याला चेक केलं पाहिजे. म्हणजे बघा इथे जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर ड्रॉप बेस आणि रॅलीचा पॅटर्न आपल्याला होताना दिसला. तर याला आपल्याला हायलाईट करता आलं पाहिजे. म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत हा जो पूर्ण सेक्शन जो आहे हा पूर्ण सेक्शन हे याचा बनलेला आहे की ज्याला म्हणलं जातं, सिम्पल इथं टाईप करतो ड्रॉप बेस आणि रॅली. तर हा पूर्ण जो सेक्शन आहे इथं बघा ड्रॉप झाला, इथे पूर्ण बेस झाला आणि त्याच्यानंतर रॅली करताना दिसला आणि पुन्हा एकदा किंमत ह्या फ्लिप झोनला टच करताना दिसले. म्हणून मी याला सुद्धा हायलाईट जो आहे तो एक फ्रेश फ्लिप झोन म्हणून करतो. प्रत्येक झोनच्या आसपास जी ती किंमत जी तिला रिस्पेक्ट करणार आहे त्या टेक्निकल्सला प्रॉपरली जे आहे ती फॉलो करणार आहे अशा पद्धतीने होताना दिसला. आणि ड्रॉप बेस रॅलीमध्ये आपल्याला रिव्हर्सल इथं भेटताना आपल्याला दिसला. याच्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व जर केलात तर यानंतर सुद्धा आपल्यासाठी भरपूर वेळेस वेगवेगळे जे स्टँड जे आहेत, वेगवेगळे जे पॅटर्न जे आहेत ते आपल्यासाठी क्रिएट होताना दिसले. जर तुम्ही व्यवस्थितरित्या इथं ह्या जर कॅन्डल्सला जर चेक केलात तर पुन्हा एकदा फक्त आणि फक्त त्या हिशोबाने गोष्ट झालेलीच नाही आहे, त्याबरोबरच आपल्याला एक आयडेंटिफाय आणखीन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. इथं बघा पुन्हा मी एक हायलाईट करतो इकडे, इथनं सिंपल याला मी हायलाईट करतो.
हा जो पर्टिक्युलर पॅटर्न जो झाला आहे, हा जो पर्टिक्युलर जो झोन जो झाला आहे, याला म्हटलं जातं टेक्स्ट, इथे मी सेंटरला पुट करतो, याला म्हटलं जातं रॅली बेस आणि ड्रॉप. ओके, तर हे बघा रॅली कशी, इथनं इथपर्यंत हे रॅलीचं इम्पल्सिव्ह लेग, मी याला पण इम्पल्सिव्ह लेग म्हणू शकतो, इथं सुद्धा ड्रॉप म्हणू शकतो, पण त्यामध्ये त्यानंतर पुन्हा कंटिन्युएशन होतं दिसलं, म्हणून ही इम्पल्सिव्ह रॅलीचा मोमेंटम इथं एक बेस झाला आणि त्या बेसनंतर पुन्हा एकदा आपल्याला ड्रॉप होताना दिसला. आणि हे महत्त्वाचा पॉईंट, हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात आला पाहिजे की नेमकं प्राईसचं काय कन्सिडरेशन चाललं. असे नंबर ऑफ टाईम जे तुम्ही तुमचे तिथं रॅली बेस ड्रॉपचे जे सेक्शन जे आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या ड्रॉ करू शकता आणि त्या माध्यमातून गोष्टी ज्या आहेत त्या चेक करू शकता. आणि म्हणून हे ट्रेडिंगमधलं एक अतिशय महत्त्वाचं मर्म असतं की ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ट्रेंड जो आहे तो ओव्हर एक्सटेंडेड झालेला आहे, त्या ओव्हर एक्सटेंडेड ट्रेंडमध्ये आपल्याला आयडिया द्यायचे, लक्ष द्यायचं आहे की तिथं तर रिव्हर्सल होत नाही आणि त्या रिव्हर्सलमध्ये जर आपण त्या फ्लिप झोनला जर आयडेंटिफाय करू शकू, देन ऑटोमॅटिकली आपल्यासाठी सिम्पल जे आहे ते महत्त्वाचं राहणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्या ट्रेडिंगमधला तो जो आपण नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण कन्सिडर करणार आहोत की फ्लिप झोन जो आहे तो आपल्याला एक आयडिया देतं की नेमकं प्राईसचं बिहेवियर काय राहणार आहे. फ्लिप झोन आपल्याला नंबर ऑफ टाईम जे आहे ते आयडिया दाखवत असतं, सांगत असतं की नेमकं किमतीला काय करायचं आहे. जर याच्यामध्ये नंबर ऑफ टाईम जर फ्लिप झोन बघितला तर इथं फर्स्ट फ्लिप झोन होता, इथे सेकंड फ्लिप झोन असेल, तिसरा फ्लिप झोन इकडे असेल आणि अशा पद्धतीने एन नंबर ऑफ, जर आणखीन एक जर फ्लिप झोन जर बघायचं जर झालं, नेक्स्ट व्हिडिओचा आपला तो टॉपिक आहे, मी तो शॉर्टमध्ये इथं फक्त डिस्कस करतोय. तर इथं जर तुम्ही बघितलं तर ज्यावेळेस तो सप्लाय झोन कॅन्सल होतो आणि नवीन पद्धतीने किंमत जी ती रॅली करायला सुरुवात होते, त्यावेळेस आपल्याला तो सप्लाय झोन कॅन्सल होऊन जातो. तिथं सगळ्यात जास्त चान्सेस असतात की किंमत जी आहे एक चेंज करणार आहे त्याची सप्लायची डायरेक्शन डिमांड झोनमध्ये आणि त्यामुळं किंमत जी आहे एक रॅली करण्याच्या मूडमध्ये. त्याच्यामुळं एक सक्सेसफुल ट्रेडरचं कायम काम असतं की क्विकली त्याला डिटरमाइन करायचं असतं, जर सप्लाय झोन कॅन्सल होऊ राहिला आहे आणि तिथं जर डिमांडवाले किंवा तेजीवाले जर ताकदवान होऊ राहिलेत तर त्याला ओव्हरऑल ट्रेंडबद्दल अगोदरच माहिती किंवा मार्केट बरोबरच त्याला माहिती झाली पाहिजे. जर ती रॅली झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आहे, नक्कीच त्यासाठी तुम्हाला ते प्रॉब्लेमॅटिक राहणार आहे. म्हणून ट्रेडर्सनी कायम जे आहे ते गोष्ट लक्षात ठेवली गेली पाहिजे की डॉमिनंट ट्रेंड कुठल्या दिशेचा आहे. जर ओरिजिनल ट्रेंड जर बघितला, डॉमिनंट ट्रेंड जर बघितला तर वरच्या बाजूला आहे आणि त्या बाजूलाच आपण लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या वेळेस प्राईस ॲक्शन जी आहे 3 कंटिन्युएशन कन्झिक्युटिव्ह, इथं जर बघितलं तर इथं ऑलरेडी द बॉटमला सुद्धा CP असेल, इथं सुद्धा CP असेल, इथं सुद्धा आणि इथं सुद्धा आहे. तर याच्यापासून जर आपण कन्सिडर केलं, जर तिथं 3 कन्झिक्युटिव्ह कंटिन्युएशन पॅटर्न्स आहे बघा. 3 कंटिन्युएशन पॅटर्न्स म्हणजे काय, कंटिन्युअस स्ट्रक्चरमध्ये कंटिन्युएशन पॅटर्न्स आपण इथं कन्सिडर करूयात. जर 3 कन्झिक्युटिव्ह कंटिन्युएशन पॅटर्न्स आहेत, रिव्हर्सल आणि कंटिन्युएशनमधला फरक तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो. जर ऑब्वियसली ह्या पर्टिक्युलर स्टॉकचं जर बघितलं तर ही एक रॅली झालं, त्याच्यानंतर एक बेस आपल्याला होता दिसला, हा पहिला CP आहे. सेकंड CP जर बघायचं झालं तर ह्या झोनच्या आसपास आहे इथे. थर्ड CP जर बघायचं जर झालं तर ऑटोमॅटिकली ह्या झोनच्या आसपास होताना दिसतोय, याला मी अनड्रॉ करतोय. आणि फोर्थ CP जो आहे तो आता आय गेस आता नेक्स्ट लेगमध्ये इथं तयार झालेला आहे. तर हे काय तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण तुम्हाला रिव्हर्सल जे आहे ते मार्कआउट करायचे आहेत आणि ते रिव्हर्सल कधी होतील लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. इथं बघा ही एक काय झाली तुमच्यासाठी रॅली झालं, हे एक बेस झालं, पुन्हा एकदा काय झालं रॅली झाली, पुन्हा एकदा काय झालं बेस झालं, पुन्हा एकदा इथे रॅली होताना दिसले, पुन्हा एकदा बेस होताना दिसले आणि ही एक रॅली होताना दिसते. म्हणजे याच्यामध्ये जर कंटिन्युएशन पॅटर्न जर आपण बघितलं 3 CP कंटिन्युएशन पॅटर्नमधला हा जो आहे हा पहिला CP आहे बरोबर, रॅली बेस रॅली, नंतर काय झालं रॅली बेस रॅली हा दुसरा CP आहे आणि हा रॅली बेस रॅली हा तिसरा CP आहे. जर कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये 3 कन्झिक्युटिव्ह 3 लगातार कन्झिक्युटिव्ह ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की लगातार 3 जर तिथं कंटिन्युएशन पॅटर्न जर होत असले तर समजून घ्यायचं की कंटिन्युएशन स्ट्रक्चर जे आहे ते ओव्हर एक्सटेंडेड झालं आहे. आता याच्यानंतर जर चौथा कंटिन्युएशन स्ट्रक्चर जर झालं तिथं नक्कीच त्याच्यामध्ये ट्रेड करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. 3 कन्झिक्युटिव्ह कंटिन्युएशन स्ट्रक्चर जे इथं ऑलरेडी झालेले आहेत त्याच्यानंतर त्यामध्ये ट्रेड करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण ही जी रॅली जी आहे ही एक ओव्हर एक्सटेंडेड रॅली इथं झालेली. काय झालेली
ओव्हर स्ट्रेच ओव्हर एक्सटेंडेड रॅली झालेली आहे आणि अशा चुकीच्या स्टॉक्समध्ये एंटर न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर कंटिन्युएशन पॅटर्न म्हणजे काय, त्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. आगामी पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे, उद्या होईल तो अपलोड, त्याच्यामध्ये सुद्धा त्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. परंतु ही जर असं होत असेल तर अशा स्टॉकला हात न लावणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्याबद्दल तुम्हाला आयडिया आली पाहिजे. आणि हे महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो कंटिन्युएशन पॅटर्नबद्दल आहे. तर कंटिन्युएशन पॅटर्न कशाबद्दल बोलतो, रॅली होतो, एक बेस होतो, पुन्हा एक रॅली होते, पुन्हा रॅली बेस रॅली, पुन्हा रॅली बेस रॅली, पुन्हा. तर हे चौथा CP चालला आहे, कंटिन्युएशन पॅटर्न चालला आहे आणि अशा ठिकाणी ट्रेड करणं अतिशय चुकीचं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर हा ह्या व्हिडिओचा आहे की कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की नेमकं किमतीला काय होऊ राहिलं आहे, किंमत कशा पद्धतीने जी आहे ती वर्कआउट करू राहिली. आणि हे महत्त्वाचा पॉईंट, हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि ह्याच मुद्दा, हाच पॉइंटर जो आहे तो तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज रविवार 28 जुलैच्या दिवशी तुमच्याबरोबर डिस्कस केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बरोबरच आपल्या काही ऑफर्स आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची शॉर्ट लिंक दिलेली आहे. ती लिंक द्वारे जे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या मित्रपरिवारांबरोबर, मराठी जनांबरोबर, ज्यांना मार्केट शिकायचं आहे, ॲडव्हान्स मनी कॉन्सेप्ट शिकवायचं आहे, सायकोलॉजी शिकवायची, रिस्क मॅनेजमेंटबद्दल शिकायचं आहे, त्या सिरीजमधलं हे लेक्चर नंबर 14 किंवा 15 असेल. ऑलरेडी मी मराठी स्टॉक मार्केट प्लेलिस्ट जी ना ऑलरेडी पोस्ट करून ठेवली, ते व्हिडिओज व्यवस्थितरित्या बघा. थोडेसे टाईम कन्झ्युमिंग राहतील पण त्या माध्यमातून तुमची सकारात्मकता, मार्केटचे ॲडव्हान्स मनी झोन्स आणि स्मार्ट मनी बरोबर कसं बसायचं आहे याच्याबद्दलची आयडिया जी तुम्हाला नक्कीच जी ना ती उपयोगी